एका गरीब मुलाला अन्न दिलं, पण त्याला काय माहिती होतं की तो ज्या साधूला मदत करत आहे तो साधा माणूस नव्हता. त्या एका दयाळूपणाच्या कृतीने त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. नमस्कार मित्रांनो, आजची कथा आहे श्रद्धा, दया आणि चमत्कार यांची. ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत थक्क करून टाकेल. एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक गरीब मुलगा राहत होता. रामू खूप गरीब होता. त्याच्या घरात खायला सुद्धा नीट अन्न नव्हतं. आई आजारी आणि वडील गेलेले. तो रोज गावात छोटे मोठे काम करून 2 वेळच्या जेवणाची सोय करत होता. एक दिवस रामूला दिवसभर काम मिळालं नाही. पोटात भूक, डोळ्यांत अश्रू. तो गावाच्या बाहेर बसला होता. तेवढ्यात एक म्हातारा साधू त्याच्या समोर आला. तो साधू खूप साधा दिसत होता. फाटके कपडे, पायात चप्पल नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र तेज होतं. साधू म्हणाला, बाळा, मला खूप भूक लागली आहे, काही खायला मिळेल का? रामू थोडा गोंधळला. त्याच्याकडे फक्त एकच भाकरी होती, जी त्याने स्वतःसाठी जपून ठेवली होती. तो स्वतः उपाशी होता, पण तरीही त्याने विचार केला, मी उपाशी राहीन, पण या साधूला अन्न देतो. रामूने ती एकमेव भाकरी त्या साधूला दिली. साधूने आनंदाने ती खाल्ली आणि हसून म्हणाला, बाळा, तू खूप मोठं पुण्य केलं आहेस. चमत्काराची सुरुवात साधूने रामूला एक छोटीशी पिशवी दिली आणि म्हणाला, ही पिशवी तू घरी ने, पण लक्षात ठेव, याचा उपयोग फक्त चांगल्या कामासाठी कर. रामू घरी गेला. आईला सगळं सांगितलं. आईने पिशवी उघडली आणि चमत्कार, त्या पिशवीतून सोनेरी नाणी बाहेर पडायला लागली. रामू आणि त्याची आई थक्क झाले. रामूला साधूचे शब्द आठवले, ही पिशवी फक्त चांगल्या कामासाठी वापर. रामूने त्या पैशातून आईचा इलाज केला, गरिबांना अन्न दिलं, गावात पाण्याची टाकी बांधली. गावातला एक श्रीमंत माणूस रामूच्या या चमत्काराबद्दल ऐकतो. तो लोभी होता. त्याने रामूकडून ती पिशवी चोरली. त्या श्रीमंताने पिशवी उघडली, पण त्यातून सोने नाही, तर साप आणि विंचू बाहेर आले. तो घाबरून ओरडायला लागला. तेवढ्यात तोच साधू तिथे प्रकट झाला. तो म्हणाला, ही पिशवी फक्त चांगल्या मनाच्या लोकांसाठी आहे, लोभी लोकांसाठी नाही. तो श्रीमंत माणूस रडायला लागला. त्याने माफी मागितली. साधू म्हणाला, जर तू खरोखर बदललास तर तुला माफ केलं जाईल. त्या दिवसानंतर तो श्रीमंत माणूस सुद्धा चांगला बनला. तोही गरिबांना मदत करू लागला. साधू गायब झाला, पण रामूचं आयुष्य कायमचं बदललं. दयाळूपणा कधीच वाया जात नाही. देव नेहमी योग्य वेळी योग्य फळ देतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच चमत्कारिक कथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब